नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. आरोग्य विभागाशी संबंधित ज्यांना ज्यांना जॉब करायचा आहे आणि विशेषतः गव्हर्नमेंटचा जॉब करायचा असेल, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती आहे हॉस्पिटलची जाहिरात म्हणजे रुग्णालयाची. जे काही जीएमसी रुग्णालय असतात त्यांच्या संदर्भात या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक पात्रता, त्यानंतर पगार आणि पोस्ट कोणकोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासोबतच फॉर्मची तारीख काय, फॉर्म कसा भरायचा याची ही माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन अपडेट आणि नवीन जाहिरातींची माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. जाऊया आपण त्या जाहिरातीकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये वेळ गमवायचा नसेल आणि डायरेक्ट जाहिरात पाहायची असेल, तर ती मी टेलिग्रामला टाकलेली आहे आणि कालच टाकली होती. जर तुम्हाला लवकर अपडेट्स हव्या असतील, तर तुम्ही आपला ग्रुप जॉइन करू शकता. त्यावर माझ्यापर्यंत ज्या काही अपडेट येत असतात, त्या मी शेअर करत असतो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावरून तुम्ही ग्रुपला जॉइन करा. आता पहा, वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या काय आहेत, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर. म्हणजे तुम्हाला जॉब कुठे राहणार आहे, तर सोलापूर जीएमसी मध्ये जॉब राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉब राहणार आहे आणि तेही सोलापूर. म्हणून जे उमेदवार सोलापूरमध्ये जॉब करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे. यामध्ये पद कोणती असतील, तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे क्लास 4, ज्याला आपण ग्रुप डी असं म्हणतो, गट ड असं म्हणतो, त्या क्षेत्रातील या ठिकाणी पदे आहेत. आता पहा, एक एक करून आपण माहिती बघतोय. सर्वात प्रथम अर्ज कधीपासून सुरू होतात, तर 22 तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. 12 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 12 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करणे हे 22 तारखेपासून सुरू झाले. पेमेंट जी आहे परीक्षेची फी, ती सुद्धा तुम्हाला 12 तारखेलाच पे करायची आहे. कारण की जर तुम्ही फी 12 तारखेपर्यंत पे केली नाही, तर तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. परीक्षेचं जे हॉल तिकीट राहणार आहे, ते तुम्हाला 7 दिवस पूर्वी येऊन जाईल. म्हणजे नेमकी परीक्षा तुम्हाला कुठे द्यायची, कोणत्या सेंटरवर द्यायची त्याची माहिती त्या हॉल तिकीटवर असणार आहे. आता पहा, खाली त्यांनी सांगितलं की परीक्षा कशी होईल, तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. म्हणजे कॉम्प्युटरवर तुमची एक्झाम होईल. जे सत्र आहे ते आपल्या विविध सत्रांमध्ये परीक्षा होणार असते. एमसीक्यू टाईपमध्ये प्रश्न असतात. तुम्हाला फक्त जो पर्याय योग्य वाटतो तो त्या ठिकाणी क्लिक करायचा असतो. लेखी परीक्षा नसून ही एमसीक्यू टाईप क्वेश्चनची परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, 4 किंवा 5 दिलेले असतात कधी-कधी. तर त्यापैकी जो योग्य पर्याय असतो तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर पहा, खाली जर आपण आलो, प्रस्तावना आहे. प्रस्तावनेमध्ये डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिली की कधी-कधी जिल्हा निवड समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. काय काय प्रक्रिया त्यांची झाली त्याची माहिती दिली. आपण फक्त यामध्ये महत्त्वपूर्ण आपल्यासाठी जी कामाची माहिती आहे तीच बघतोय. सर्वात प्रथम पहा, आता एक एक करून आपण इथे पदं बघणार आहोत, कारण की सर्वात महत्त्वाचं आहे की नेमक्या पोस्ट आहे तरी कोणत्या. तर आता आपण खाली जर स्क्रोल केलं तर सुरुवातीला त्यांनी प्रस्तावना दिली. त्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. कोणकोणते आरक्षण आहे. वय वय पहा, जे ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे कमीत कमी आपलं 18 वय असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पण जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल, मग कोणतीही तुमची कॅटेगरी असो, एस-सी, एस-टी, ओबीसी, व्हीजे-एन-टी, कोणतीही जरी कॅटेगरी असली तुमची, तर तुम्ही 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल वयाचं. त्यानंतर जर आपण खाली आलो, तर काही उमेदवार जे आहेत, स्पोर्ट पर्सन झालं किंवा अंशकालीन झालं, त्यांना त्यांना आणखी सूट यामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे 45-46 वर्षापर्यंत देखील सूट इथे त्यांना मिळते. स्पर्धात्मक परीक्षा जी आहे त्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. तर ही आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर माहिती घ्यावी लागेल. सध्या माहिती घेण्याची आवश्यकता नाही, कारण की आपल्याला जर नोकरी हवी असेल तर तुम्हाला एक्झाम क्रॅक करावी लागणारच आहे. एक्झामची प्रोसेस यामधूनच सर्व विद्यार्थ्यांना जावं लागेल, तरच तुम्हाला हा जॉब मिळू शकतो. एक्झाम कशी असणार आहे, तर कॉमन आपली एक्झाम असते. 100 प्रश्न असतात. त्यासाठी 2 तासाचा वेळ आपल्याला असतो आणि कॉम्प्युटरवर फक्त प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला टिक करायचं असतं. नंतर पहा, खाली जर आपण आलो तर प्रश्नपत्रिकेबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने तुमची लेवल राहणार आहे. निवड सूची कशी तयार करण्यात येईल, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस आहे. सध्या जर आपण पाहिलं तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, पोस्ट कोणती आहे. खाली आपण जर स्क्रोल करत आलो तर आपल्याला दिसेल की या ठिकाणी पद, रिक्त पदांचा तपशील यामध्ये पदं पाहू शकता तुम्ही. एक आहे कक्षसेवक, त्याच्या जागा आहेत 123. किती जागा आहेत? 123 जागा आहेत. आणि याचं पेमेंट जर तुम्ही पाहिलं तर S1 लेवलचा पेमेंट आहे याला असतं, कारण की क्लास 4 ची पोस्ट आहे. बेसिक तुमचं 15,000 आहे आणि त्यामध्ये इतर भत्ते वगैरे ते ॲड होऊन तुम्ही पाहू शकता 47,600 पर्यंत मॅक्झिमम तुमचं पेमेंट जाऊ शकते. नंतर जर आपण पाहिलं तर दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे बाह्य रुग्ण विभाग सेवक. ही सुद्धा क्लास 4 चीच पोस्ट आहे, गट ड ची. यामध्ये 9 जागा आहेत. आता आपण फक्त जागा पाहू आणि पोस्ट पाहू. त्यानंतर शिपाई जर आपण पाहिलं तर 3 जागा आहेत. माळी जर पाहिलं तर 1 जागा आहे.
त्यानंतर पंप सहवर्ती पाहिलं तर एक जागा आहे. क्षकिरण सेवक जर पाहिलं तर एक जागा आहे. प्रयोगशाळा सेवक 2 जागा आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 जागा या ठिकाणी आहेत. नंतर रुग्णपटवाहक 1 जागा आहे. सहाय्यक स्वयंपाकी 3 जागा आहेत. परिचारिका जेवण विभाग सेवक 3 जागा आहेत. भांडार सेवक 2 जागा आहेत. पोस्टमॉर्टम रूम परिचर 2 जागा आहेत. अशा एकूण 153 जागा या ठिकाणी आहेत. नंतर जर आपण पाहिलं गट ड चतुर्थ श्रेणी पदनिहाय व पद भरती नियम आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता. कारण की जर आपल्याला फॉर्म भरायचा तर शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही बसणं गरजेचं आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की यासाठी 10वीच पात्रता राहण्याची शक्यता आहे. मात्र एक पद असं आहे सहाय्यक स्वयंपाकी की त्यासाठी अनुभव त्यांनी मागितला. अनुभव म्हणजे काय? कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे. म्हणजे फक्त जे सहाय्यक स्वयंपाकी हे पद आहे यासाठी तुम्हाला अनुभव लागतो. इतर पदांसाठी कसलाही अनुभव किंवा एक्सपिरियन्स लागत नाही. इथे तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकता. सर्वांची पात्रता जवळपास 10वी पासच आहे. मग तुम्ही कक्ष सेवकसाठी फॉर्म भरा, शिपाईसाठी भरा, माळीसाठी भरा, प्रयोगशाळा सेवकसाठी भरा किंवा क्षकिरण सेवकसाठी भरा. कोणत्याही पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला तरी देखील 10वीच पात्रता या ठिकाणी राहणार आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याबाबतच्या सूचना. ऑनलाईन अर्ज जो आहे तो आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर सादर करायचा आहे. त्याची लिंक मी ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकली होती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला ते मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेले, ऑनलाईन लिंक असा ऑप्शन आहे, त्यावरून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. अर्ज मात्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. त्या संबंधित सूचना इथे त्यांनी दिलेल्या आहे. नावात जर बदल झालेला असेल तर त्या संबंधीच्या सूचना देखील इथे त्यांनी दिल्या. पुरावा सादर करावा लागेल. म्हणजे ज्या महिला कॅन्डिडेट असतात, फिमेल कॅन्डिडेट असतात, त्यांच्या नावामध्ये बदल झालेला असतो लग्नानंतर, तर त्यांनी राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट 2 पैकी जे दिलं ते इथे चालणार आहे. बाकी माहिती इथे त्यांनी सांगितली, काय-काय माहिती कशा-कशा पद्धतीने भरायची ती सुद्धा इथे त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर जर आपण पाहिलं तर आरक्षणाचा टक्केवारी किती आहे ते सुद्धा इथे त्यांनी सांगितलं. नंतर खाली जर आपण आलो तर विविध जे काही समांतर आरक्षण आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीसाठी काय-काय सादर करावं लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती आपण जाणून घेतली. आता खाली जर तुम्ही पाहिलं तर पोस्ट आहे आणि कॅटेगरी वाईज जागा किती आहेत त्याची माहिती त्यांनी दिली. डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही तुमचे प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुमची 10वी पात्रता झालेली असेल, सोलापूरमध्ये तुम्ही जॉब करू इच्छित असाल आणि तोही क्लास 4चा रुग्णालयाशी संबंधित, तर यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता. अर्जाची तारीख आहे 22 पासून फॉर्म सुरू झाले. 12 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. शक्यतोवर लवकरात लवकरच तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि तुमच्या जवळचं सेंटर, एक्झाम सेंटर तुम्ही त्या ठिकाणी टाकून द्या. म्हणजे सेंटर जे आहे ते तुम्हाला जवळ मिळतील. जर तुम्ही फॉर्म भरण्यास उशीर लावला तर चान्स आहे की तुम्हाला दूरचं सेंटर सुद्धा मिळू शकते. इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. तरी देखील काही शंका तुमच्या मनात असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि या संदर्भातली अधिक माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात तुम्ही पाहू शकता. अधिकृत जाहिरात ग्रुपला मी टाकलेली आहे किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, जी की आपण सुरुवातीला पाहिली होती, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता परीक्षेसंदर्भात, सिलेक्शन प्रोसेस संदर्भात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये. नमस्कार.